श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी जात्यावरच्या काही पारंपरिक ओव्या घेतलेल्या आहेत. रखुमाई म्हणते हो, मवा ग कुठे गेला, दासी जनीने गोविला, शेणा पाण्याला लाविला, रावळापासून गोपाळपुरा, ज्याला आहे ग सुरंग, येर झार घाली देव, जनीसाठी पांडुरंग, जनी जाते गोपाळपुरा, ऊन लाग ठाई ठाई, देवा माझ्या विठ्ठलाने लाविली अंबराई, गोपाळपुऱ्यात आहे ग जनीबाईची झोपडी, देव विसरला तिथे 9 लाखाची पासोडी, देव विसरला तिथे 9 लाखाची पासोडी, गोपाळपुऱ्यात जनाबाई आहे ग कुणबीण, विठ्ठलाच्या संगतीनं आलं तिला भाग्यपण, पंढरपुरात जनाबाई ज्ञानोबाची बहीण, दिवाळीच्या सणासाठी गेली आळंदी निघून, देव बसले जेवाया, पोळी ठेवीती ताटाड, बोलली रखुमाई जनीचे हे किती वेड, रखुमाई आली घेऊन निरस्या दुधामध्ये केळ, देवाला आवडले जनीबाईचे ताकशिळ, विठ्ठल म्हणतो रखुमाई राग ग नको धरू, आपल्या सऱ्याला जनी सुखाचे पाखरू. रखुमाई म्हणते, माझा विठ्ठल कुठे गेला? बहुतेक जनाबाईंनी त्याला शेणपाणी काढायला लावले, म्हणजेच कामाला लावले वाटतं. देवळापासून गोपाळपूर हा जिथे जनीबाईची झोपडी आहे, तिच्या भक्तीमुळे पांडुरंगासारखे गोपाळपुरा ते रावळाचे येरझाऱ्या घालत असतो, म्हणून त्यांनी जमिनीतून सुरुंग तयार केला आहे. जनी गोपाळपुऱ्यापासून देवळात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाते. तिला ऊन लागू नये म्हणून देवाने अमराई केली. गोपाळपुऱ्यात जनीची झोपडी, जिथे पांडुरंग 9 लाखाची पासोडी विसरला. गोपाळपुऱ्यात जनाबाई कुणबीण आहे. विठ्ठलाच्या भक्तीने तिला थोरपण प्राप्त झालं. दिवाळीच्या सणासाठी आपला बंधू ज्ञानेश्वरास भेटायला जनाबाई आळंदीला भाऊबीजेसाठी गेलेले आहेत. देव जेवायला बसले, पण माझ्या जनीने काही खाल्ले असेल की नाही म्हणून त्यांनी रुक्मिणीच्या नकळत पोळी ताटाखाली लपवली. पण रुक्मिणीने हे बघितलं आणि ती म्हणली, काय हे देवा, किती जनाबाईचा वेड आहे तुम्हाला. रखुमाईने देवासाठी निरशा दुधात केळ कालवून आणलं, पण देवांना मात्र
जनीबाईचं शिळं ताकच आठवलं, भावलं. विठ्ठल रखुमाईला म्हणतो, रखुमाई, नको ग रागवूस. आपल्या आश्रयाला जनी आली आहे. ते जणू काही सुखाचं पाखरूच आहे. इथं विठ्ठलाने जनाबाईंविषयी वात्सल्य व्यक्त केलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.